नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू आंदोलनाचे आजही संसदेत पडसाद. दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब. पेपर फुटीसह सर्व मुद्द्यांवर सरकार चर्चेला तयार. विरोधकांनी राजकारण थांबवून चर्चा करण्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम. राजीनाम्याशिवाय गंभीर चर्चा होणं शक्य नाही, मल्लिकार्जुन खरगे. गदारोळ करण्यापेक्षा देशातील युवकांच्या भविष्यासाठी सर्वांनी मिळून नियमाला धरून सकारात्मक चर्चा करावी, लोकसभा अध्यक्षांचं आवाहन. महिला खासदारांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं उर्वरित अधिवेशन काळात निलंबन. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांच्या गटाचं शिवसेनेत विलिनीकरण मान्य केल्याप्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा अध्यक्ष आणि खासदारांकडून मागवलं उत्तर. आसियान परिषदेदरम्यान एस जयशंकर यांच्या अमेरिका, रशिया, चीनसह विविध परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठका. सीमा सुरक्षेसह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. मुक्त आणि खुल्या भारत प्रशांत महासागर अधिक सक्षम करण्याच्या कटिबद्धतेचा क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून पुनरुच्चार. कर्नाटकात कारवार इथे हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत भारताची पाणबुडी विरोधी युद्धनौका मालवण नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट. आषाढी एकादशीकरता मध्य रेल्वे 24 जुलै रोजी दादरहून पंढरपूरकरता विशेष रेल्वे चालवणार. आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाहिली आदरांजली. नमस्कार. 4:30